उपवर्गीकरण आम्हाला मान्य नाही. उपवर्गीकरणच्या नावाखाली समाजाची एकजुटता तोडण्याचा प्रयत्न झाला तर गप्प बसायचं का? आज प्रश्न फक्त आरक्षणाचा नाहीच आहे. प्रश्न आहे आपल्या हक्कांचा, आपल्या प्रतिनिधित्वाचा आणि आपल्या एकजुटीचा. आणि म्हणूनच मी स्पष्ट सांगणार आहे, आमचा उपवर्गीकरणाला ठाम विरोध आहे. आणि आरक्षण ही कोणाची दया नाही. आरक्षण हा आपला हक्क आहे, जो आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि हक्काच्या व्यवस्थेतच जर अशी पुन्हा विभागणी केली ज्याच्यामुळे आपली ताकद कमी होईल, त्याचा ठामपणे विरोध केला जाईल. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर एखाद्या समाजामध्ये समस्या आहे तर त्या समस्याचं समाधान काय? समाजाची विभागणी की शिक्षण, रोजगार, प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय मजबूत करणं? गरीब असो, वंचित असो किंवा मागे राहिलेला एखादा घटक असो, त्याला न्याय मिळायलाच पाहिजे. फक्त राजकारणासाठी समाजामध्ये फूट पाडणं हा मार्ग होऊ शकत नाही. आज मी माझ्या समाजाला एक सांगतो, आपापसात भांडू नका. आपण एकमेकांचे शत्रू नाही. आपला संघर्ष आहे समान संधीसाठी, आपला संघर्ष आहे रोजगारसाठी, आपला संघर्ष आहे शिक्षणासाठी आणि आपला संघर्ष आहे संविधानिक हक्काच्या संरक्षणासाठी. पण आपल्या हक्कावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध लोकशाही मार्गाने आवाज उठवायला आपण कधीच घाबरत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, आरक्षण दिलं आणि त्यांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे, हक्क मागायचे असतील तर संघटित व्हा, शिक्षित व्हा आणि संघर्ष करा. म्हणून आज सोशल मीडियावर फक्त पोस्ट टाकून थांबायचं नाही. आपण प्रश्न विचारले पाहिजे, आकडेवारी मागितली पाहिजे, कायदे समजून घेतले पाहिजे. आणि म्हणून जर तुम्ही उपवर्गीकरणच्या विरोधात असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय भीम, जय संविधान.